जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आज आपण असं एक घर पाहणार आहोत जे बांधलं गेलं तेव्हा पानिपतच्या युद्धाला अवघी 38 वर्ष झाली होती. मराठेशाही अस्तित्वात होती. 1857चं पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं तेव्हा या घराला बांधून 58 वर्ष लोटली होती. यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? तर 1799 साली बांधलेलं तब्बल 225 वर्ष जुनं आणि अजूनही वापरात असलेलं हे घर आहे वसईतील तरखड या गावी. म्हणजेच मराठी व्याकरणाची पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या गावी. 10 पिढ्याचा ज्ञात इतिहास व 80हून जास्त कुटुंब सदस्य असलेलं हे अनोखं पाटील कुटुंब अजूनही सर्व सण उत्सव याच घरात साजरे करतात. असं हे तब्बल 225 वर्ष जुनं घर आज आपण पाहणार आहोत आणि पाटील कुटुंबियांना भेटणार आहोत. अनिशा हे लाकडावरती कोरलेलं आहे तर त्याच्या मागे आहे ते आता काढून टाकतो. ते आता आपण पाहणार आहोत आणि रंग मारून मारून ते पहिले कसं आपण पहिला कसं डिस्टन्स त्याच्यावरती हात मारायचे पेन एक वेळ आम्ही काय केलं कम्प्लीट कलर काढला आणि तेव्हा तेव्हा आम्हाला ते कळलं इकडे ते काहीतरी दिलेलं आहे मोडीचं. मग आम्ही ते दरपासून नारायण पाटील तर त्यांना आम्ही बोललो त्यांना मोडीची माहिती आहे. तेव्हा त्यांनी बघितलं आणि मंडळी 1799 साली बांधलेलं हे घर आणि त्याचं जो पुरावा आहे तो इथे कोरलेला आहे मोडी लिपीमध्ये. मोडीचे जाणकार जे असतील ते नक्कीच हे साल कोणतं आहे ते सांगू शकतील. आमच्या परिसरातील मोडीचे जाणकार त्यांनी ह्याचं साल 1799 म्हणजे 225 वर्ष तब्बल ह्या घराला झालेली आहेत. आम्ही आता अनिशा आणि मी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहोत वसईमध्ये. बरीच जुनी घरं पाहिलेली आहेत. मात्र 225 वर्ष ज्या घराला झालेली आहेत आता माझ्या अंगावर शहारे येत आहेत. इतकं जुनं घर म्हणजे आपलं स्वातंत्र्ययुद्ध 1857चं त्याच्या देखील 50-60 वर्षे अगोदरचं हे आहे. जेव्हा पेशवाई होती, पेशवाई 1818ला लयाला गेली, त्याच्या अगोदरचं हे घर आहे. हे तुम्ही सर्वांनी सांभाळून ठेवलेलं आहे. तुम्हा सर्वांना सलाम आहे. कमाल आहे तुमची. कारण आपण पाहतो आपल्या वसईभर अशी एक प्रथाच आहे, जुनी घरं मोडा नवी बांधा. मात्र तुम्ही सर्वांनी हे घर सांभाळून ठेवलं. अजूनही हे राहतं घर आहे. हे पाहून खरंच अचंबा वाटतो. कारण मंडळी ह्या कुटुंबामध्ये जवळपास 80 लोक आहेत आणि त्या सर्वांनी म्हणजे कधी कधी काय होतं भागीतलं काही असलं की मग एखादा माणूस असतो त्यामुळे आपल्याला काहीतरी एक दुर्दैवी निर्णय घ्यावा लागतो. मात्र तो तुम्हाला घ्यावा नाही लागला. तुमच्या सर्व कुटुंबियांनी साथ दिली आणि हे घर असं अजून शाबूत ठेवलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत आमच्या वसईतील तरखड येथे आणि माझ्या मागे जी तुम्ही वास्तू पाहताय ती आहे तब्बल 225 वर्षे जुनी म्हणजे 1799ची ही वास्तू आहे. ही वास्तू अजूनही कशी काय शाबूत आहे, त्याची आतली रचना कशी आहे, त्यामध्ये जुना काय खजिना दडलेला आहे, याची रचना कशी आहे, तिथे बाळंतिणीची खोली जी सांगतात ती प्रत्यक्ष आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर चला तर प्रथम आपण ह्या कुटुंबियांना भेटूया ज्यांनी गेल्या शनिवारी म्हणजे 1 आठवड्यापूर्वी सर्वांनी एकत्र येऊन एक मोठा सोहळा इकडे ह्या घराचा घडवून आणला. म्हणजे घराचा वाढदिवस 225वा ह्या कुटुंबियांनी घडवून आणला.
तो कार्यक्रम कसा झाला ह्याची छोटीशी झलक आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं, मात्र काही कारणास्तव आम्ही येऊ शकलो नव्हतो. तर 80 लोकांचं हे कुटुंब आहे. त्यापैकी काही प्रतिनिधी येथे आपल्याला भेटायला मिळणार आहेत. जवळपास मला वाटतं 15-20 लोक तरी आहेत. तर आपण सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार देखील, कारण तुम्ही ही वास्तू जवळपास 225 वर्ष शाबूत ठेवली आणि कशा प्रकारे शाबूत ठेवलेली आहे. आपण बरेच गड किल्ले पाहतो, जुन्या इमारती पाहतो, बिल्डिंग्स पाहतो, त्यांची पडझड झालेली आहे. मात्र हे घर तुम्ही राहतं ठेवलेलं आहे, हलतं ठेवलेलं आहे, जिवंत ठेवलेलं आहे. ह्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे आम्हाला ही वास्तू पाहायला मिळाली. तर आपण आज जाऊन ही वास्तू पाहणारच आहोत. त्या अगोदर ह्या वास्तूच्या ओट्याची रचना आपण पाहूया. इकडे तुम्ही बघू शकता हे लाकडी काम आहे. आतमध्ये भिंती ज्या आहेत त्या मातीच्या आहेत. आणि येथे एक गोष्ट प्रकर्षाने आमच्या लक्षात आली, ती म्हणजे हे खांब जे आहेत हे कलाकुसर केलेले खांब. आपण अनिशा बरेच खांब पाहिले घराचे. त्याची एक रचना जी असते ती अशी उंच सरळ धोप अशी असते आणि वरती त्याचा जो आकार असतो तो ह्याप्रमाणेच असतो. मात्र इथे हे विशिष्ट पद्धतीने केलेले हे खांब आहेत, वेगळेच आहेत, असे आपण कुठेही पाहिले नव्हते. ह्या घराचा जो हे जे छप्पर आहे त्याचा उतार जो आहे हा बराच तीव्र उतार आहे. त्यामुळे काय होतं, पाणी झटकन खाली उतरतं आणि जी लाकडाचं काम आहे त्याच्या आम्ही आमच्या भाषेमध्ये आपण म्हणतो रिपारी ज्या आहेत त्या लवकर कुजत नाहीत. तुमचे कौलं जी आहेत ती देखील व्यवस्थित शाबूत राहतात. कदाचित ते एक कारण असावं हे घर व्यवस्थित राहिलं, कारण पाणी जर झिरपत आत आलं तर ते तुमचे जे खांब आहेत, जमीन आहे, ती सर्व तुमची खराब करू शकते आणि घर कोसळू शकतं कालांतराने, 100 वर्षांनी, 150 वर्षांनी. पण हे 225 वर्ष हे शाबूत आहे. इंजिनिअरिंग मावल म्हणतात तसं हे इंजिनिअरिंग मावल आहे. आता नमस्कार. तुम्हाला ह्या घराबद्दल काय वाटतं हे थोडक्यात तुम्हाला कोणाला सांगायचं असेल आणि तुमच्या भावना काय आहेत ह्या घराबद्दल, जर कोणाला सांगायचं असेल तर कृपया. ह्या वास्तूचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी पूर्वजांनी बांधलेली 225 वर्षी त्यावेळेला जे बांधलेली आहे त्याचा आम्हाला गर्व आहे. आणि ज्या पद्धतीने जी बांधलेली आहे ती फक्त आम्ही जतन करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच आहे. हे पंचवटीचा हा फोटो आहे. हिराजी हरी पाटील यांचा फोटो आहे. त्यांचा जन्म आणि मृत्यूचं पण त्याची नोंद आहे तिथे. तुम्ही ती घेऊ शकता. ती ह्या वास्तूने 250 नाही, मला वाटतं 500-600 वर्ष पूर्ण करावी, ही अशीच पुढे चालू राहावी असं मला वाटतं. कारण अनिशा आणि आम्ही वसईभरात आणि मुंबई पालघर परिसरामध्ये आम्ही बरेच फिरतो, भटकंती करतो. पण अशी वास्तू 225 वर्षे जुनी कुठेही डॉक्युमेंटेड कुठेही आम्ही पाहिलेली नाहीये. कल्पना करा, 225 वर्षांपूर्वी ह्याच ओटीवर आपले पूर्वज बसलेले आहेत, वाडीत जाऊन आलेले आहेत, बातचीत करतायत, जेवायला काय केलंय, मला वाडीत जायचंय, आज वाडीतून सामान आलेलं आहे, ते विकायचं कसं, गडी लोक काय काम करतायत, हे आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. 225 वर्षांपूर्वी तो काळ कसा असेल. आणि त्या काळामध्ये मी भरू टाकू, कारण ज्या गावामध्ये आपण उभे आहोत ना, एक मिनिट, अनिशाचा ह्यावरती थोडासा अभ्यास आहे. तर अनिशा, तू ती जी महान व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत तरखडची, त्यांच्याबद्दल जरा सांग. तर हे जे आहे आपलं वसईचं फेमस असं तरखड गाव, आणि ज्या तरखड गावामध्ये आपण उभे आहोत ते दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांचे भाऊ भास्करराव पांडुरंग तरखडकर आणि तिसरे भाऊ आहेत. मला त्यांचं नावात आठवत नाहीये, पण राघोबा. ह्या 3 महान व्यक्तींचं हे गाव आहे. मराठी भाषेचे पाणिनी ज्यांना बोलतात, बरोबर, ज्यांनी मराठी भाषेला अजून समृद्ध केलं, त्यांचं हे गाव आहे. आणि कल्पना करा, हे घर जे आहे ते त्यांच्या पण अगोदरचं आहे. आणि कदाचित ते पण इथे खेळले वावरले असतील. शेतकऱ्याने शेत जमीन विकू नये, कारण तो त्या काळापुरता त्याच्याकडे ती वापरायला दिलेली असते, सांभाळायला दिलेली असते. त्याने विकू नये, त्याने ती पुढच्या पिढीला द्यावी, त्यासाठी त्याकडे असते ती. त्याप्रमाणेच तुम्ही, मला वाटतं ही तुमची भावना आहे की आपण सांभाळावी, पुढच्या पिढीला द्यावी. आणि पुढच्या पिढीचं देखील अभिनंदन. तुम्ही मोबाईलमध्ये गुंतून पडत असाल पण तुम्ही इकडे देखील येता, त्यासाठी तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही देखील, मला वाटतं मी पाहिलं. आता आपण एक फोटो बघूया. त्या फोटो बद्दल आपल्याला सांगत होते. बरोबर. तर तो छोटा मुलगा झटकन आला आणि त्याने त्याचा फोटो काढला. तर ते त्यांना देखील ते आकर्षण आहे आणि आतमध्ये आहे कुठेतरी ते पुढे जाते की घर सांभाळलं पाहिजे आपलं.
वा. आता हा बोला ना सर. त्याच्यामध्ये आम्हाला एक सांगावाचा आनंद वाटेल की आम्हाला हा जो वारसा आहे ना आमच्या तरुण पिढीला की दुसऱ्या आमच्या नंतरच्या जनरेशनला सुपूर्द करायचा आहे. बरोबर. आणि तो सुद्धा एक सोहळा आम्ही करायचा विचार करतोय. वा. महिला वर्ग कोणी काही बोलत नाही. मग खरं म्हणजे बाहेरून आलेले आहेत खरं म्हणजे घराला घर पण देणाऱ्या तुम्ही आहेत. तुम्ही घर सांभाळतायत म्हणून ते आज 200 वर्ष राहिलेलं आहे. तर तुम्ही जे बोलताय ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हापैकी कोणाला काही बोलायचं असेल तर पहिले मला तुम्हाला थँक्यू सांगायचं आहे की तुम्ही इकडे आले त्याबद्दल. कारण तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो आणि तुमचे व्हिडिओ एकदम छान असतात. आम्हाला फार इन्फॉर्मेशन मिळते त्या व्हिडिओमधून. धन्यवाद. आणि मला हे सांगायचं आहे घराबद्दल की आय एम रिअली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फॅमिली. कारण जेव्हा मी एक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टीचर आहे आणि जेव्हा मी माझ्या स्कूलमध्ये दाखवते आमचे सेलिब्रेशन जसे दिवाळीचे फोटो, गणपतीचे फोटो, ते म्हणजे इतकं एक्सायटेड असतात ते फोटो बघायला. आणि रिअली म्हणजे मला फार चांगलं वाटतं की मी एक पार्ट आहे या फॅमिलीचं. वा, खूप छान. मंडळी, आता मी या मुख्य दरवाजातून आज जाणार आहोत. त्या अगोदर ह्या दरवाजाची रचना तुम्ही पहा. हा मजबूत त्या काळचा हा दरवाजा आहे. जवळपास एक वीधभर त्याची जी चौकट आहे ती वीधभर रुंद आहे. हा अनिशा. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचेच लाडके, त्यांचा इकडे एक फोटो आहे. येथे तुम्हाला खिडक्या दिसत आहेत. एक खिडकी इकडे आहे, दुसरी एक तिकडे त्या बाजूला आहे. पहिला आमची जमीन होती, भात आहे भात. अच्छा. ते मग भात इकडनं त्या तुम्ही- वरती बाजली नाही, वरती करून कणक्यामध्ये त्याच्यामध्ये सर्व्हिस विंडो. सर्व्हिस विंडो. हे जी कलाकुसर आहे हा. ह्याच्यामध्ये सुद्धा काही वैशिष्ट्य असणारच आहे. पण ह्याचं अजून काय आम्हाला याचा विस्तार किंवा असं काही झालेलं नाही अजून. पण त्याची सुद्धा माहिती काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण आज जाऊया. ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही प्रकारचं लोखंडाची वापर केलेला नाही. लोखंड नाहीये. लोखंड फक्त ह्या ज्या कडे आहेत तेवढंच आहे. हे जॉईंट्स आहेत. हे जॉईंट्स बरोबर. आता तुम्ही त्याला ह्या आधुनिक पद्धतीच्या बिजागऱ्या लावलेल्या आहेत. मात्र पूर्वी ते असं खुंट वरती असायचं आणि त्यामध्ये खाली देखील हे जे आहे लॉक करण्याची जी पद्धत आहे हा जो अडसर असं आहे. वा. हा आवाज आला. आवाज येतो. बरोबर. सुंदर. जो ओसरी जो भाग आहे हा मतलब आपलं उठण्याची आणि बसण्याची जागा आहे. ही मेन ओटी आहे. लिव्हिंग रूम. हा लिव्हिंग रूम. म्हणजे ही फॉर्मल नाही, ही फॉर्मल ती इनफॉर्मल. हिचं वैशिष्ट्य असं आहे की इथे गणपतीची मांडणी केली जाते. अच्छा. इकडे आवाज असते गणपतीची. गणपतीची मांडणी इथे. आणि आमचा हा जो पूर्ण पाटील परिवाराचा जो गणपती आहे जो एकत्र उत्सव साजरा केला होता, गणपतीची इथे मांडणी इथे मांडणी करतात. ओके. तुमच्या गणपती उत्सवाला देखील 100च्या वर वर्ष झाली असावी. आधी ना तेवढी आता पूर्वीपासूनच आहे ना. बरोबर. म्हणजे काय आम्हाला कल्पना नाही. ते वडिलांना पण आठवत 250 वर्ष घराला झाली. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला. त्यावेळेला अर्थातच तुम्ही या घराचं वैशिष्ट्य असं की हे लाकूड आणि मातीमध्ये बांधकाम केलेलं आहे. अच्छा. या भिंती ह्या भिंती आहेत. आणि या ह्याच्यामध्ये ह्या ज्या खुंट्या आहेत ह्या पण बहुतेक खैरामध्ये असणार. आणि या खुंट्यांचा वापर आम्हाला बऱ्याच प्रकारसाठी होऊ शकतो. काही जेव्हा पूजा असते, एखादं आपण सोहळं नेसतो किंवा कपडा काढतो किंवा टोपी ते टांगवण्यासाठी बरं पडतं. हा खूप जवळजवळ हा 1 2 3 4 5 6 7 कोटीवरती येत सगळं. पूर्ण घराला हे देखील सुंदर आहे. हे त्या काळचं आहे का? हो तेव्हा. मग ह्याचा वापर कसा करता तुम्ही नक्की? ह्याचा वापर म्हणजे थोडक्यात हा डेकोरेशनचा भाग. डेकोरेशनचा अच्छा. त्याला तोरणपर्यंत लावतो आम्ही. त्यामध्ये आपण दिवे सोडतो. आता पण सोडतो. काही ठिकाणी मासे पण सोडतो. आणि अच्छा. पण आता काय साखळ्या नाजूक झालेले त्यामुळे जास्त वजन देता त्यांना येत नाही. आपण इतकी जुनी घरं पाहिली, तिथे असे हुक आपण पाहिले होते. आता इकडे एक कडी सारखं आहे. बऱ्याच ठिकाणी असा हुक असतो आणि मग आपण विचारतो की हे काय आणि कशासाठी आहे. बरेच लोक विचारतात. तर लांबण दिवा लावण्यासाठी तो असतो, ते प्रयोजन असते. आता प्रत्यक्ष इकडे एक लांबण दिवा लावलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. याचा वापर कसा व्हायचा, लांबण दिवा कसा असतो. संध्याकाळी लांबण दिवा लावला जातो दारामध्ये. ही चौकट असते, तिकडे तो लावला जातो. आणि ह्या सर्वांच्या सांगण्यानुसार हा लांबण दिवा त्यांनी त्यांच्या लहानपणापासून पाहिलेला आहे. म्हणजे आमच्या अगोदर तुमच्या अगोदरपासून म्हणजे कमीत कमी 100-80 वर्ष तरी झालेली असतात. ही आता 10वी पिढी. जो आहे
मूळ पुरुष जैत ते पाटील. आम्हाला हा. याचा पिक्चर म्हणून तिथून आम्ही सुरुवात नावं माहीत पडली. ओके. आपण ही सुंदर वंशावळ पाहिली आणि वाहवा केली की हे कोणीची कल्पना आहे आणि हे कोणी प्रत्यक्ष उतरवलं आहे, तर प्रवीण सरांनी हे उतरवलेलं आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. मला वाटतं ह्यातनं प्रेरणा घेऊन जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांनी जरूर आपल्या कुटुंबाची वंशावळ काढावी. ती एक वेगळीच एक भावना असते आणि मजा येते त्यामध्ये. किंवा जेव्हा तुम्ही पाहता की आमचे मूळ पुरुष कोण आहेत आणि आता ही आमची पिढी 10वी कुटुंब कुठे चाललेलं आहे, 10वी पिढी. 10वी आपल्याला आपल्या आजोबांचं नाव माहित असते आणि त्यांच्या बाबांचं नाव कदाचित माहित असते, पण त्याच्या मागे आपल्याला जाता येत नाही. यांच्याकडे 10 पिढ्यांचा ही वंशावळ इकडे आहे. कमाल आहे. ह्याचं असं झालेलं आहे हा. की 1987 साली हा. आमचे आजोबा पांडुरंग हिराजी पाटील हा. त्यांचं हे नाव आहे. बरोबर. त्यांनी आमच्याकडून एक लिहून घेतलं होतं. हा. त्यांच्याकडे एक छोटीशी वही होती आणि त्यांनी माझ्याकडून एक लिहून घेतली होती. वहीमध्ये जेवढे जेवढे नोंदी होत्या बरोबर. त्याचा वापर केलेला आहे आणि त्याच्या नोंदीनुसार जन्मतारीख, नावे बरोबर. जेवढी घेता येईल ती, आणि प्लस आताच्या जनरेशनला विचारून जन्मतारखा विचारून बरोबर. कोणाचं कुठे आहे. हा. आमच्याकडे ह्या फॅमिलीतला एक आमची भाची, हा. वरिष्ठ भाची, ती 94 वर्षाची आहे, अजून आहे ती. वाव. तिचा सुद्धा आम्हाला ह्या कामामध्ये बराचसा मदत झाली होती. हा. तिने आम्हाला मुख्य म्हणजे तिने हे जे हिराजी पाटीलची पत्नीचं नाव हा. भिवरी हे तिने सांगितलेलं आहे. अच्छा. तिने सांगितलेलं आहे. तिचं नाव आहे हे विठाबाई. ही विठाबाई हा. 1930 चा जन्म आहे. तिचा 1930 चा जन्म आहे आणि ती अजून आहे, हयात आहे. हा. अच्छा, इकडे आपल्याला मोठे पेटारे दिसत आहेत आणि हे जुनं लॉक देखील जुनं दिसतंय. वा. यावरती देखील काहीतरी लिहिलेलं आहे. जुनच लॉक दिसतंय ते बरंच. गाव जुनं आहे. हा. तुमच्या घरी मला वाटतं बरीच ब्रिटिश कालीन वस्तू असाव्या ना? बरोबर. अच्छा, हे पेटारे देखील त्या काळचेच आहेत का? हो. उघड दे, उघड. अरे वा. फळी लाव दे, फळी लाव. हे तुम्ही म्हणत असाल की हे काय हाताचं हे काय हा, दिसतं हे सगळं काय ते? आहे? बरोबर. तेव्हा आमच्याकडे जेवढा काही उत्सव असतात हा. किंवा गणपतीमध्ये हा. गौरी बसवतात, बरोबर. तेव्हा आमच्याकडे गौरी चालते असं आम्ही असं होतं. चालवतो. गौरी पूर्ण ओके. घरामध्ये फिरते. अच्छा. त्या फिरताना ती तिचे सगळी काही फिरते आणि ती सगळ्यांना आशीर्वाद देत असते. हा. असे ते हे महिला पिठोरी अमावस्या. महिला हा, तिथे तेव्हा. छाप मारतात ते. अच्छा. हा. हा इथे एक लॅम्प दिसते. हा, जुनं सामान दिसतंय काय ते. लॅम्प वरती कर. हळूहळू. वायर तुटेल वगैरे. अच्छा, हे बघा मंडळी, हे काच सामान हे देखील जुनंच दिसतंय. त्या काळचं दिसतंय, कलाकुसर असलं. वा. मी ठेवून देतो. हा जुना ठेवा आहे. ओके. आणि हे मला वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीची एकत्र भांडी. अच्छा, इकडे. हा. ओके. हा. ओके, म्हणजे तुम्ही तुमचं सामान सर्व आणून ठेवलेलं आहे इकडे. किचन हा. किचनचं सगळे किचन. ताटवाटी वगैरे याचा समय येत. बाहेर आणायला नाही लागत. हे काय आहे अनिशा? इकडे सर्व लिहिलेलं आहे बघ. किटली, ताटे, 100 ताटे, 100 ताटे. 100 वाट्या. ही खोली. हा मंडळी, महत्त्वाची आपण सर्व ठिकाणी हा उल्लेख केलेला आहे की बाळंतिणीची खोली किंवा काळोखाची खोली, काळोखी खोली जी आहे ती ही आहे. येथे म्हणजे ओटीवरून पण ऍक्सेस ही आहे आता विंडो. आणि हा, ही विंडो तेव्हा नव्हती. पण हा पूर्ण काळोखी ही खोली असते, कारण बाळ असते छोटं आणि बाळंतीण असते. आणि त्याला काही द्यायचं वगैरे असतं, हा. आंघोळीच्या वेळेला बरोबर. वगैरे तिथे ही एक खिडकी आहे इकडे. अच्छा, इकडनं ती खिडकीतून तिथून दिलं पास करायचं. हा. ही कोणाला आडस जातो, बरोबर. त्याच्यामुळे तिकडनं सगळं सामान द्यायचं बाहेर बाहेर. तर मुलाला, छोट्या बाळाला आणि आईला हो. संरक्षण मिळावं, आराम मिळावा, त्यासाठी ही काळोखी खोली, बाळंतिणीची खोली. मला वाटतं अनिशा, आपण तेंडुलकरांचा वाडा जो बघितला तिकडे एक खोली तशी होती, पण ती आता अशी नव्हती. नाही. इथं प्रत्यक्ष आता वापरू शकतो अशी आहे. आणि ही जशी होती तशीच आहे. हा, हो, तशीच ठेवली. हे पूर्वीपासून खूप महत्वाचं आहे. बरोबर. ओके. आणि याच्यावरून जुने हा. किती जुने आहेत ते जाऊन कळण्यात दिसलं लाकडं. हे ह्याची रुंदी बघ, जाडी बघ, 2 वीत एवढा तो जाडसर असा तो मधला जो खांब आहे आधाराचा, ह्यावरती सर्व पेललेला आहे. हो.
त्याच्यावरती त्या काळातलं हे बांधकाम आहे. ओठाण भाऊ, वठाण म्हणतात. देवाचं स्थान आहे. देवाचं स्थान. हा, वठाण. म्हणजे हे मेन मूळ दैवत. हे आमची बाहेर घरं झालेत, हा. त्यांची वस्तुस्थिती झालेली आहेत. बरोबर. पण हे जुन्यापासून तुम्ही मामा सांगितलं की जुनं हे दैवत आणि नवीन टाकलं म्हणजे या घराला शांती मिळण्यासाठी. हा. आणि त्याच्यामुळे एकविरेचा मुख्य पुढं आणि ह्याचं आम्ही सगळ्यांची हे केलेली आहे, पाळी केलेली आहे की रोज त्यांनी ची पूजा केली पाहिजे. रोज रोज पूजा केली पाहिजे. आमच्या पाटवी तरुणाचं कुलदैवत जे असतं, प्रत्येक घराण्याला कुलदैवत असतं. आमचं कुलदैवत आहे एकविरा माता, कारल्याची. जे कारल्याला तिचं मंदिर आहे. बरोबर. ती आमची एकविरा देवी आणि तिचं आम्ही नित्यनेमाने पूजा करतो, तिथे जाणं करतो. आमच्या हे आहे. वा, इकडे देखील आपल्याला घराची एक रचना एकंदर कशी आहे हे लक्षात येतं. लक्षात. ही मातीच्या भिंती आहे. हा, ह्या भिंती मातीच्या हे आहेत. दोन दरवाजा वगैरे जुनाच आहे म्हणजे पूर्वी बरोबर. तेव्हापासूनच आहे. इथेच खोली आहे. आता वरती वर जाऊया. चला, वर जाण्यात खरी आता. आणि इकडे खजिना आहे जुन्या गोष्टींचा. या कोण चला चला या. जा बरं, जा. गणपती गाडीवर जा. आणि तू येशील ना. हा पोटमाळा. हा हा पोटमाळा, हा हा पोटमाळाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या वेळेला शेती करायची, हा. आमच्या घरांचा पूर्वापार धंदा होता तो. शेतकरी होते. बरोबर. जे शेतातलं जे पीक यायचं, उदाहरणार्थ भात, हा, त्याच्यासाठी इथे हा स्टोरेज. स्टोअर करण्याची ही हा. जागा. आणि ती- हा. त्याला आपण रांजण म्हणतो, मातीची भांडी. हा. ही रांजण, हे रांजण अजूनही आहे ते. त्याच्यामध्ये सुद्धा गोडाऊन स्टोअर केलं स्टोअर करू जातं. शकतो. आणि माझ्या जे लक्षात आहे, आमची एक आजी हा. केळी विकायची. अच्छा. केळी विकायची. हा. तर ती केळी पिकवण्यासाठी हा. ह्या रांजणमध्ये ठेवायची. बरोबर. या रांजणमध्ये ठेवायची आणि हा इथे कोळशे हा. किंवा गरम ठेवायचं, म्हणजे तिथे त्याची जी हीट गरमी होऊन केळी तिकडे पिकायची. पिकायची. असे हे रांजण आहे ते. हा. हे बरेच आहे. तर हा असा आमचा हा ठेवा आहे. हा, खरोखर ठेवाच आहे. 7-8 आहेत तिथे. हा, 7-8 आहेत आणि चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत. म्हणजे आपण आता वापरायचे झाले तर वापरू शकतो असे आहेत. हा, आणि शाही. हा, ही लॉकिंग आहे अजून इकडे आहे अजून असं. ओके ओके. त्याचं हे लॉकिंग आहे अजून इकडे आहे हा, असं इकडे. आणि ही विंडो अशी ओपन केली ना, हा. अशी हा, विंडो इथे ओपन होते. open असेल. ही अशी ओपन इकडे आहे. आपलं लक्षात येते अनिशा. हा, ह्याला वरती असं हे लॉक केलेलं आहे, तुम्ही हा. काढू शकत नाही अजून. बरोबर. आणि ही विंडो अशी ओपन मुवेबल उघड बंद करता येते. बंद करू बरोबर. शकतो अशी. वा. आणि मग आता आम्ही हे जे आहे सध्या पहिले धान्य घेण्यासाठी वापरायचे, हा. वरती करण्यासाठी. हा. आणि आता आम्ही गणपतीचं सामान जे आहे तर वरती ते, ठेवलेलं हा, आहे हे जे ते सामान इकडं खाली आपल्या द्यायला हा. इकडं आम्ही ही सध्या ही सर्व्हिस विंडो आणि वापरतो. हे व्हेंटिलेशन आहे. Ventilation. म्हणजे तिथून हा. वारा कसा आला बघा ना. छोटे छोटे जे ओपनिंग्स आहेत, हा. तुम्ही बघितलं, हे छोटेसे इथे ventilation देखील आहे. आहे. बरोबर. आणि ह्याचा जो आकार आहे, हा. हा सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आकार आहे. हा बघा आकार आहे. कारण इथे आता जरी हात लावला तरी सुद्धा त्या हवेचा हवा तुम्हाला झोत येतोय. झोत हा, येतोय. एकदम. हा, वारा येतोय. आणि अनिशा, जे कोणी अभ्यासक असतील त्यांनी ही खिडकी पहा आणि जुने दरवाजे कशा पद्धतीने असायचे, तर हे तुम्हाला उपयोगी पडेल असं मला वाटतं. कारण हा सुस्थितीमध्ये वापरात असलेला, हा याच्या खाली आणखी लॉकिंग आहे. हा, खाली देखील तसंच ते Locking मध्ये लाकडामध्ये ते खुंट आत रोवलेले आहेत. तर हे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी हे खूप उपयोगाचं आहे. पोटमाळ्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे सहज तुम्ही उभे राहू शकतात किंवा वावरू शकता. बरोबर. कारण याची रचना जी आहे, हा. इथे हा जो जवळजवळ एक साधारण 4.5 फूटपर्यंत, 4.5 ते 4 फूट असेल. आणि वरती जाऊन तो जवळजवळ 10 ते 12 फुटावरती गेलेला आहे. म्हणजे हा स्लोप आहे. पूर्ण घराचा जो पिरॅमिड आहे, घराचा हा सेंटर आहे. बरोबर. हा सेंटर आहे. हा. आणि त्यावेळेला ही जी खास वैशिष्ट्य होतं, हा. की याच्यामध्ये लाईट येण्यासाठी बरोबर. हे कास्ट टाकलेली आहे, लाईट येण्यासाठी. नैसर्गिक. इथे बऱ्याच इतर जुन्या गोष्टींचा खजिना इकडे दिसतोय आपल्याला. नंतर त्यामध्ये मला वाटतं ही गणपतीचं बेस आहे. हा, आहे ना? गणपती हा. ठेवण्यासाठी तो बेस आहे. बेस दिसतोय. तो बरोबर. लाकडामध्ये केलेला आहे. हा, एक चिनी मातीचा मला चिनी वाटतो मातीचा कुपा आपण म्हणतो ना. कुपा. हा, ह्यामध्ये मसाला वगैरे ठेवण्यासाठी. हो, बरोबर. हा, म्हणजे एकदम हवा बंद राहते ते. ही खुर्ची बघा. वा, त्या काळातलीच असावी, जुनी असते. मला वाटतं कमीत कमी 100 वर्ष तरी असावी जुनी ही. असायला पाहिजे, कारण ह्याची रचना बघा कशी वेगळीच आहे. मागे कुठे कदाचित साल वगैरे लिहिलेलं असावं. हे बघा, हा आहे काय आहे, घोडा. शेवया बनवण्यासाठी हा घोडा आहे.
आणि ह्याचा वापर कसा असायचा बघा सर. हे आपण खाली आपल्याला ज्या आकाराच्या ज्या डिझाईनच्या शेवया हव्या आहेत त्याचा एक मोल्ड इकडे असतो, साचा असतो, तो इकडे ठेवतो. ह्यावरती आपण ते कणिक किंवा जे जे काय आपलं आहे बॅटर पीठ ते आपण ठेवतो. हे त्यावर ठेवलं, हे दाबलं, खाली शेवया म्हणजे काय नूडल्स. लहान मुलांसाठी आता नूडल्स तयार. मंडळी, इतिहासाच्या एका कप्प्यात थोडीशी भेट देऊन आता आम्ही बाहेर येतोय असं आम्हाला वाटतं. 225 वर्षे जुनं घर आणि त्यांच्या त्याच तितक्याच जुन्या वास्तू आणि वस्तू आम्ही पाहून आलेलो आहोत आणि तो माळा हरवून गेलेलो आहोत. तेव्हाच आहे ना 225 वर्ष जुनं. कमाल आहे. दुसऱ्या एका खोलीत आपण जातोय. ही ओटीला लागूनच ही खोली आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तुम्ही बघा इकडे. हा ओट्याचा भाग आहे हो. आणि वैशिष्ट्य आहे ते हे गॅलरी, त्याला लागूनच गॅलरी आहे. पडवीमध्ये आपण इकडे उतरू शकतो आणि हा इकडनं ओटीचा भाग आहे. बघा सुंदर आहे ना. इकडे अनिशा बघ वरती आकार तीव्र किती आहे इकडे आपल्याला प्रत्यक्षाने जाणवतो. जो त्याचा स्लोप जो आहे तो. ओके, ही रूम माझी होती. ज्या वेळेला मी लग्न करून आली ना त्यावेळेला मी याच रूम मध्ये राहिले. हो वा. 10-12 वर्ष या रूम मध्ये. माझ्या काक सासूची होती ही रूम. अच्छा. माझा नवरा त्याचा लाडका भाऊ होता, खास त्यांनाच ती रूम दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता की आपण माझं सगळं इकडेच झालंय. बाळपण हे ते माझा पोर लहानाचा मोठा इकडेच झालाय 9वी 10वी पर्यंत. मी यावर काही बोलू शकत नाही. तुमच्या चेहऱ्यावरती सर्व भाव दिसत आहेत. वा छान. या ओटीला ही अटॅच रूम आहे ना, याचा विषय तुम्हाला सांगतो. इथे एक मिनिट. इथे कसं माहितीये, इथे आम्ही कार्यक्रम गणपतीचं फंक्शन वगैरे असलं ना, मुलांचे कार्यक्रम डान्स वगैरे असलं ना, की एवढा भाग त्याच्यात वापरतो स्टेज म्हणून. ते पडदा लावतात. मग त्या मुलांना तयार व्हायला वगैरे अच्छा आपण इकडे माझी आई होती वारली आता, म्हणून ते ती आता मी ओटी मग त्याच्यातून इथे एंट्री घ्यायला मुलांना बरं पडते. म्हणजे ड्रेसिंग वगैरे करून सगळं इकडे मग पुढे लोक खाली लोक होते. स्टेज असतात विंगेतून मस्त आहे. हे पाणी तुम्ही पिता का? एवढं कसं पाणी? मे महिन्यामध्ये आमच्या 6-7 फूट पाणी असते इकडे. अजून पाऊस पडला नाही एवढा पाण्याचा. म्हणजे या पट्ट्याला सगळ्यांची पातळी मला वाटतं पाणी पण पाणी खराब होते म्हणून ते कापायला लागतात. मंडळी, हे कुटुंब एकत्र राहण्याचं अजून एक वैशिष्ट्य आणि एक गोष्ट जी आम्हाला दिसली ती म्हणजे एकाच विहिरीतलं हे लोक सर्व पाणी पितात. आणि ह्या विहिरीला तब्बल 18 पंप लावलेले आहेत आणि 18 पंप लावून देखील ते सांगतायत की पाणी कधी आटत नाही. मे महिन्यामध्ये देखील एक पुरुषभर पाणी असते. 6-7 पाणी असते. कमाल आहे. आणि गार पण लागते. थंड पाणी. ही विहीर किती जुनी असावी काही कल्पना आहे? 1936. तुमच्याकडे सर्व जुनच. मंडळी, आज आम्ही वसईतील तरखड येथे आलो आणि ही 225 वर्षे जुनी वास्तू पाहिली. त्यापेक्षा महत्त्वाचं आणि आनंददायी जे होतं ते म्हणजे ह्या कुटुंबियांना भेटणं. हे आनंदी कुटुंबीय, हे एकत्र राहणारे कुटुंबीय ज्यांच्यामुळे ही वास्तू शाबूत राहिली. जवळपास 10 पिढ्यांचा इतिहास ह्या कुटुंबाला आहे आणि तुम्ही आज सर्वांनी आम्हाला हे भरभरून प्रेम दिलं, आदरातिथ्य केलं, माहिती दिली, इतका वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सर्वांचे खूप खूप आभार. एक मिनिट बाळा, तू जवळ घे आणि सायकल आज आपल्या या वास्तू आपण जी 225 वर्षाची वास्तुशांती केली त्या निमित्ताने सरांशी मी कॉन्टॅक्ट केलेला होता आणि ते
स्वतः मला काल फोन केला की मी तुझ्याकडे उद्या तुमच्याकडे येतो आम्ही. तर आज तिथे आले आणि आमच्या घराची, कारण तुमच्या या ब्लॉगमुळे आमचं घर फक्त वसईत नाही तर आम्ही बघितलं तुमचं भारत टूर बघितली आम्ही, तर त्याप्रमाणे सगळीकडे दूर जाणार आहे. आणि त्यावेळेला आम्हाला आमचा प्रचार होईल आणि आम्हाला सगळं लोक विचार करतील. आणि याच्यामध्ये ही संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही तुमचं पुष्पगुच्छ सांगत होतो. आणि निमित्ताने एक आम्ही किचन बनवली पाटीलवाडा आणि मागे 225 वर्ष त्याप्रमाणे केले. आणि त्याचप्रमाणे या मॅडमचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे, कारण जेव्हा मी आलो तेव्हा आमचं औक्षण केलं आणि सर्व जे केलं त्यामुळे असं कधीच झालं नव्हतं. कुठेही व्हिडिओ करण्यासाठी असं कधीही आम्हाला अनुभव आला नव्हता. आजपर्यंत मला वाटतं 300-400 व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत, पण अशी आज भावना एकदम उचंबळून येत आहेत. खूप खूप धन्यवाद. स्पीचलेस. अनिशा, तुला काही बोलायचं आहे? तेच शब्द नाही आहेत. तुमच्या सगळ्यांचं प्रेमच आहे हे या घराप्रती, आमच्या प्रती देखील. आणि सुनीलने अगोदरच सांगितलं आहे की हे फक्त 225 वर्ष झाली, अजून उत्तर भरपूर वर्ष तुमच्या घराची होईल. आणि तुमच्या नंतर तुमच्या या छोट्या पिढीने देखील तुमचं घर हे असंच ठेवू यासाठी थँक्यू. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचा एक हेतू असतो, तो म्हणजे ह्यातनं लोकांनी प्रेरणा घ्यावी. आपण शेतीचा व्हिडिओ बनवतो, आपली इच्छा अशी असते की नवीन पिढीने शेती करावी. त्याप्रमाणेच तुमची अशी जुनी घरं असतील तर त्याचा जरूर सांभाळ करा आणि अभिमानाने त्या घराचं तुम्ही मिरवू शकता समाजामध्ये की आमचं घर 225 वर्षे जुनं आहे. त्यापेक्षा अजून काय चांगलं असू शकते ना आपल्यासाठी ना.